दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना घडली औरंगाबादमध्ये। औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला। कांठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच जाणवू दिली। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी बेचिराख झालेल्या ठिकाणाचा आढावा घेतलाय। झेडपी मैदानाच्या फटाका स्टॉलवर आज आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं। या कोपऱ्यामध्ये जी आग लागलेली होती ते सगळे 185 स्टॉल्स होते आणि ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते आता सुद्धा या ठिकाणी आग विझवण्याचं काम करत आहेत। जिकडे पाहावं तिकडे फक्त उद्ध्वस्त झालेले फटाका स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अत्यंत भयावह स्थिती जी आहे ती औरंगाबादच्या या झेडपी मैदानावरती आज पाहायला मिळाली। आणि हे जे दृश्य आहेत ते तुम्ही टॉप अँगलवरनं पाहत आहात आणि जर पाहिलं तुम्ही तर सगळीकडे फक्त हाहाकार होता आणि गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती जळून खाक झालेल्या आहेत। जवळपास 200 गाड्या असतील टू व्हीलर ज्या जळून खाक झालेल्या आहेत। 50 ते 60 जवळपास 70 फोर व्हीलर ज्या असतील त्या देखील या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। हा प्राथमिक अंदाज आहे हा गाड्या जळाल्याचा आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यामुळे अडथळा या ठिकाणी निर्माण होतो आहे। आता जर आपण पाहिलं तर पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि हे जर आपण पाहिलं तर सगळीकडे हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत। तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारचे जे प्रायव्हेट टँकर्स दिसत आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अँब्युलन्स देखील या ठिकाणी उभा आहेत। पोलिसांचे मुख्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोक पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर अग्निशामक दलाचे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळं नुकसान झालेलं आहे फटाका स्टॉलचं। दिवाळीची गर्दी होती या ठिकाणी फटाका खरेदी करण्याची, मात्र सुदैव असं आहे की कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाल्याचं कळत नाहीये आणि पोलीस देखील आपल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे सगळे दृश्य कैद करत आहेत। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली पाहायला मिळत आहे। पोलीस मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि पोलिसांचा ताफा या ठिकाणी आहे। त्याचबरोबर अग्निशामकच्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या आहेत, प्रायव्हेट टँकर्स आहेत, ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात। आता आग जी आहे ते आटोक्यात आलेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते आज या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, झेडपी मैदान, औरंगाबाद।